नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, महाराष्ट्रातील मानवत हत्याकांडावर आधारित सोनी लिव्ह या OTT प्लॅटफॉर्मवर येत्या 4 ऑक्टोबरला एक नवीन सिरीज प्रदर्शित होणार आहे। आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, तईत सामनकर, सोनाली कुलकर्णी, किशोर कदम असे दिग्गज कलाकार या सिरीजमध्ये आहेत। आशिष बेंडे यांनी दिग्दर्शित केलेली ही सिरीज महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारेंची निर्मिती आहे। महाराष्ट्रासह देशाला हादरवणारं हे मानवत हत्याकांड होतं तरी काय, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मराठवाड्यातल्या एका गावातून एका मागोमाग एक लहान मुली आणि बायका गायब व्हायला लागल्या। त्यांचे अगदी छिन्नविच्छिन्न मृतदेह शेतात, विहिरीवर, वावरात सापडू लागले। नोव्हेंबर 1972 ते जानेवारी 1974 दरम्यान हा प्रकार सुरू होता। महाराष्ट्राला ज्ञात असलेलं हे एवढं घृणास्पद असं पहिलं सिरियल किलिंग प्रकरण कसं घडलं, गुढ कसं उकललं, कोण होता सूत्रधार, गुन्हेगारांना शिक्षा झाली का, हत्याकांडानंतर खून खटलाही गाजला, त्या सगळ्याचं या व्हिडिओमध्ये आपण इतिवृत्त जाणून घेणार आहोत। या सगळ्यांचे मृतदेह सापडले तेव्हा त्यांची अवस्था भीषण होती। गुप्तांगावर जखमा होत्या आणि एका चिमुरडीचं तर शिर छाटून टाकण्यात आलं होतं। कुणाची बोटं छाटली होती तर कुणाच्या छातीचा भाग। हे अमानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारं कृत्य केलं गेलं होतं एका मांत्रिकाच्या सल्ल्याने। एखाद्या गावाचं किंवा शहराचं नाव तिथल्या वैशिष्ट्यासाठी लक्षात राहतं, पण मानवत म्हटलं तर मानवत हत्याकांड हा एकच शब्द पुढे यावा इतकं हे प्रकरण त्यावेळी गाजलं होतं। परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातल्या मानवत या निमशहरी म्हणावं अशा गावात नोव्हेंबर 1972 ते जानेवारी 1974 दरम्यान एका मागोमाग एक मुली आणि बायका गायब व्हायला लागल्या। त्यांचे अगदी छिन्नविच्छिन्न मृतदेह शेतात, विहिरीवर, वावरात सापडू लागले आणि यामागे कोण आहे याचा काहीच पत्ता पहिले 6 खून होईपर्यंत लागू शकला नव्हता। नेमकं काय झालं होतं ते या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत। पोलीस तपासात 11 स्त्रियांचे खून हे गुप्तधनाच्या लालसेपायी आणि बंद झालेली मासिक पाळी पुन्हा सुरू होऊन मूल व्हावं म्हणून केल्याचं उघड झालं। कोणाला भ्यायचं नाही हा आपला गुण। पैसा नसता तर मी सुद्धा फासाव लटकलो असतो। केवळ पोलिसांच्या प्रतिष्ठेसाठी 4 माणसं फासाव चढवण्यात आली। ही वाक्य आहेत मानवत खून खटल्यातील मुख्य आरोपी उत्तमराव बारहाते यांची। या खटल्याच्या 20 नोव्हेंबर 1975 रोजी दिलेल्या निकालात बारहाते यांना फाशीची शिक्षा सुनावली होती, पण उच्च न्यायालयाने ती रद्द करत त्यांची मुक्तता केली। या खून खटल्यानंतर 15 वर्षांनी पत्रकार शरद देऊळगावकर यांना दिलेल्या मुलाखतीत उत्तमराव बारहाते यांनी हे प्रकरण पोलिसांच्या प्रतिष्ठेसाठी मोठं केलं गेलं असा दावा केला होता। देऊळगावकर यांनी मानवत हत्याकांड या नावाने या प्रकरणाची विस्तृत माहिती आणि खटल्याचं कथन करणारं पुस्तकच लिहिलेलं आहे। 12 खून पडल्याने आता पोलिसांवरचा दबाव खूप वाढला होता। 14 नोव्हेंबर 1972 या दिवशी गयाबाई सखाराम गच्छवे ही 10 वर्षांची चिमुरडी गोवऱ्या गोळा करायला गेले असताना दुपारी घराबाहेर पडली होती। घराच्या आसपासची ती जात असे, पण सूर्यास्तानंतरही ती घरी आली नाही तेव्हा तिच्या पालकांनी शोध सुरू केला। रात्र झाली, दुसरा दिवस उजाडला तरी पत्ता मात्र लागला नाही। पुढचे 2 दिवस गावभर शोधलं तरी गयाबाईचा मागमूस नव्हता। तिसऱ्या दिवशी तिचा मृतदेह उत्तमराव बारहाते यांच्या शेताजवळच्या ओढ्यात पडलेला सापडला। तिच्या डोक्यावर मारल्याची खूण आढळली आणि गुप्तांगावर जखमा होत्या। या घटनेला जेमतेम 15 उलटला असेल तेवढ्यात शकीला अल्लाउद्दीन ही 9 वर्षांची पोर देखील गायब झाली। तीही सरपण आणायला म्हणून बाहेर पडली होती, मात्र ती परतलीच नाही। तिचा देखील मृतदेह 3 किलोमीटर अंतरावरच्या एका शेतात आढळला। पुन्हा देखील तशाच जखमा।
शरीराची विटंबना झाल्याचा संशय होताच. या 2 गरीब घरच्या मुली त्यांच्या खुन्याचा तपास करण्यात पोलीस यंत्रणेचा फार वेग नव्हताच. त्यात फेब्रुवारी महिन्यात आणखी एक खून पडला. यावेळी 35 वर्षांची सुगंधा सुंदर्या मांग ही पारधी वाड्याजवळ राहणारी महिला मृत्युमुखी पडली. ती वेताच्या टोपल्या विणत असे. त्यासाठी बांबू तोडायच्या उद्देशाने ती शिंदीच्या बनात गेली असतानाच तिच्यावर हल्ला झाला. बांबू कापण्याच्या तिच्याच कोयत्याने तिचा जीव घेतला. पुढे एप्रिल महिन्यात 10 वर्षांची नसीमा सय्यद करीम ही खटकाची मुलगी दिसेनाशी झाली. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडला, तोही अगदी भयानक अवस्थेत. शीर कापलेल्या अवस्थेतल्या या मृतदेहाची पुरती विटंबना झालेली आढळली. गुप्तांगाला जखमा होत्या. छातीचा भाग काढलेला होता. उजव्या हाताची करंगळी तोडलेली. अशा क्रूर पद्धतीने चिमुरडीचा कोणी प्राण घेतला हे कळत नव्हतं. आता मात्र तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. 3 अल्पवयीन मुलींचे सारख्याच पद्धतीने झालेले खून आणि सुगंधा मांगचाही झालेला खून एकाच कटाचा भाग असला पाहिजे या दिशेने पोलीस तपास करू लागले. अखेर 18 जून 1973 उत्तमराव बारहाते, रुक्मिणी भागोजी काळे, दगडू भागोजी काळे या 4घांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. उत्तमराव बारहाते हे मानवतमधील बडप्रस्थ. गावात शेती आणि मोठा व्यापार होता. ते नगराध्यक्ष पदीही होते. त्यांचा अगदी मोठा वाडा होता. रुक्मिणी भागोजी काळे ही पारधी समाजातील स्त्री. ती विवाहित होती, पण नवऱ्याकडे न नांदता वडिलांकडे परत आलेली. पारधी समाजाचे हे लोक गावापासून थोडं लांब त्यांच्या वस्तीत हातभट्टीची दारू तयार करायचे. रुक्मिणी सुद्धा याच व्यवसायात होती. उत्तमरावांच्या ती नजरेत भरली आणि त्यांनी तिच्यासाठी वेगळा वाडा विकत घेतला. रुक्मिणीच्या वाड्यावर उत्तमराव हे नियमित येत. तिथेही हातभट्टीचा व्यवसाय तिने सुरू केला होता. पोलिसांना या धंद्याची आणि उत्तमराव रुक्मिणीच्या नात्याची देखील कल्पना होती. संशयित आरोपी अटकेत असले तरी गुन्ह्याची उकल होत नव्हती. हे 4घे अटकेत असताना मानवतमध्ये 5व्या महिलेचा खून झाला. कलावती बोंबले या 32 वर्षीय विवाहितेचा खून झाला. कलावतीला मूलबाळ नव्हतं. खून झालेल्या स्त्रियांच्या मृतदेहांची अवस्था पाहता या हत्याकांडामागे काळी जादू, नरबळी वगैरे सारखा प्रकार असण्याचा पोलिसांना दाट संशय होता आणि त्या दृष्टीने तपास सुरू झाला. पण गुड वाढलं, कारण 5वा खून देखील झाला. पाठोपाठ पुन्हा एक 10 वर्षांची मुलगी बेपत्ता झाली आणि तिचाही छिन्नविछिन्न अवस्थेतला मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला. 6 खून झाले तरी गुड मात्र उकललं नव्हतं. पोलिसांच्या हाती पुरावे, धागेदोरे काहीच लागत नव्हतं. प्रकरण तापलं आणि थेट विधानसभेत पडसाद उमटू लागले. मुंबईहून वरिष्ठ पोलीस अधिकारी तपासाला पाठवण्यात आले. दरम्यान अटकेनंतर 1.5 महिन्याच्या आत 30 जुलै 1973 उत्तमरावांसह 4घांची जामिनावर सुटका झाली. हत्यांचं सत्र मात्र थांबलं नव्हतं. विधानसभेत त्याविषयी पडसाद उमटले. तत्कालीन गृहमंत्री शरद पवार यांनी यात विशेष लक्ष घालून मुंबईहून CID आणि इतर वरिष्ठ अधिकारी मानवतला धाडले. दरम्यान डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोंडिबा रिळे नावाच्या इसमाचा खून झाला. मुंबईचे पोलीस उपायुक्त रमाकांत कुलकर्णी हे राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक NM वाघमारे तसंच क्राईम ब्रांचमधील अधिकारी विनायक वाकटकर यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या हत्याकांडाच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली. पुढे डिसेंबरमध्ये पोलीस उप अधीक्षकांनी समिंदरी नावाच्या रुक्मिणी काळेच्या बहिणीला कोंडिबा रिळेच्या हत्येच्या संशयावरून अटक केली आणि तिथून गुड उकलायला सुरुवात झाली. मानवत हत्याकांडातील शेवटचे 3 खून एकाच दिवशी झाले. एकाच कुटुंबातील 3घींची अत्यंत निकरून हत्या करण्यात आली. तो दिवस होता 4 जानेवारी 1974. हरिबाई ज्ञानोबा बोरवणे ही 35शीची महिला तिच्या 9 वर्षांच्या लेकीसह शेतावर नवऱ्याला शिधा द्यायला निघाली होती.
हरीबाईच्या कडेवर तिची जेमतेम वर्षाची लेक कमल सुद्धा होती. 9 वर्षांची तारामती आईच्या पुढे बांधावरून निघाली होती आणि हरीबाई डोक्यावर शिद्याचं टोपलं घेऊन मागून चालत होती. त्याचवेळी कुऱ्हाडीचा घाव थेट हरीबाईच्या डोक्यात बसला. ती कोसळली. कडेवरच्या बाळाचं काय झालं असेल हे तुम्हाला सांगायला नको. पुढे चालत असलेल्या तारामतीचीही तीच अवस्था केली गेली आणि हे सगळं उमाजी पितळे या एका इसमाने पाहिलं. हाच एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पुढे मानवत खून खटल्यात याचा खूप मोठा दुवा ठरला. तिहेरी खून झाल्याचं कळताच संपूर्ण मानवत थरारलं. दुसऱ्या दिवशी अख्ख्या शहराने कडकडीत बंद पाळला होता, असं या घटनेचं वार्तांकन करणारे पत्रकार शरद देऊळगावकर लिहितात. तत्कालीन पोलीस महानिरीक्षक A.G. राजाध्यक्ष पुढच्याच आठवड्यात मानवतमध्ये दाखल झाले आणि वेगाने अटकसत्र सुरू झाल्याचं देऊळगावकर सांगतात. 4 जानेवारीला झालेल्या तिहेरी खुनाच्या 2च दिवसानंतर गणपत साळवे या मांत्रिकाला बारामतीहून अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या कबुली जबाबातून हत्याकांडाचा हेतू आणि डाव सगळंच उकललं. देऊळगावकरांनी त्यांच्या पुस्तकात गणपतची सगळी साक्ष नमूद केली आहे. रुक्मिणीच्या वाड्यातला कथित मुंजा आणि पिंपळाचं झाड या सगळ्या हत्याकांडामागचं थोतांड असल्याचं उघड झालं. ग्रामीण भागात मुंजा नावाचं दैवत काही ठिकाणी पूजलं जातं. अविवाहित ब्राह्मण तरुणाला लहान वयात मृत्यू झाला तर त्याच्या नावाने मुंजा पूजला जातो. 60 वर्षांच्या गणपतने त्याच्या साक्षीत मुंजाला प्रसन्न करून घेण्यासाठी कुमारिकेचं रक्त लागेल असं उत्तमरावांना सांगितल्याचं कबूल केलं. मी मांत्रिक आहे, शकून सांगतो. उत्तमराव आणि रुक्मिणी यांनी मला वाड्यावर बोलावलं होतं. वाड्यात असलेलं गुप्तधन मिळवण्यासाठी उपाय सांगा आणि रुक्मिणीला मूल होत नाही त्यावर उपाय सांगा असं त्यांनी सांगितलं. त्या वाड्यातल्या मुंजाला प्रसन्न करून घेण्यासाठी कुमारिकेचा बळी द्यावा लागेल, तिच्या रक्ताचा नैवेद्य लागेल असं मी सांगितलं. सोपान आणि शंकर या उत्तमरावांच्या नोकरांनी रक्त आणायचं ठरवलं. त्यांनी आणलेल्या रक्ताने उत्तमराव रुक्मिणी यांनी पूजासुद्धा केली. अंगावर शहारा येणारी ही साक्ष गणपतने दिलेली होती. त्याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला. त्याच्याबरोबर आणखी एक आरोपी शंकर काटे हा देखील माफीचा साक्षीदार ठरला. त्या दोघांशिवाय शेवटचे 3 खून होताना पाहणारा उमाजी पितळे याची साक्ष ग्राह्य धरून सत्र न्यायालयाने निकाल दिला. दोन्ही माफीच्या साक्षीदारांनी दिलेल्या कबुली जबाबात उत्तमराव बारहाते आणि रुक्मिणी काळे यांनी पुत्रप्राप्तीसाठी गुप्तधन मिळण्याच्या हेतूने हे खून करून घेतल्याचं स्पष्ट झालं. या साक्षीदाराचं कथन ग्राह्य धरत जिल्हा सत्र न्यायालयाने 20 नोव्हेंबर 1975 रोजी या बहुचर्चित खटल्यावरचा निकाल दिला. एकूण 18 आरोपींपैकी एकाचा खटला सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. रुक्मिणी आणि उत्तमराव यांच्यात सांगण्यावरून हत्या झाल्या म्हणून त्यांना देखील फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याबरोबरच प्रत्यक्ष मारेकरी असलेल्या सोपान थोटेलाही फाशीची शिक्षा सुनावली गेली. दगडूसह इतर 4 साथीदारांना जन्मठेप झाली तर समिंदरी म्हणजे रुक्मिणीची बहीण आणि खुनाच्या कटात मदत करणारे इतर 10 जण पुराव्याअभावी मुक्त झाले. उत्तमराव आणि रुक्मिणी यांना फाशीची शिक्षा सुनावल्यावरही काहीच वाटलं नाही. उत्तमराव बारहाते तर हसत बाहेर पडले. रुक्मिणी देखील निवांत होती. उत्तमरावांनी न्यायालयातून बाहेर पडण्यापूर्वी चक्क खिशातून तंबाखू काढून हातात शांतपणे मळून बारही लावला, असं वर्णन या खटल्याचं वार्तांकन करणारे पत्रकार शरद देऊळगावकर यांनी लिहिलेलं आहे. फाशीच्या शिक्षेविरुद्ध उत्तमराव बारहाते आणि लक्ष्मी आणि रुक्मिणी यांनी उच्च न्यायालयात अपील केलं. प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट B.G. कोळसे पाटील हे आरोपींचे वकील होते. त्यांनी बारहातेंची बाजू मांडली. हायकोर्टाने बारहाते आणि रुक्मिणी यांच्याविरुद्धचा परिस्थितीजन्य पुरावा अमान्य करत त्यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केलं. सरकारतर्फे या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली.
पण सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. 18 मार्च 1976ला उत्तमराव आणि रुक्मिणी हे निर्दोष सुटले. त्याच दिवशी रुक्मिणीला मूल झालं. मुलीचं नाव कीर्ती ठेवण्यात आलं. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या शिक्षेत आणखी बदल केले. दगडू काळे, देवा चव्हाण, सुकल्या चिंत्या आणि वामन अण्णा या चौघांना जन्मठेपेऐवजी मरेपर्यंत शिक्षा ठोठावण्यात आली. फाशी झालेले हे चौघे सोपानथेटेची मूळ फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली. मग हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. त्यावेळी संशयाचा फायदा देत वामन अण्णाची फाशी रद्द करण्यात आली आणि त्याला मुक्त केलं गेलं. बाकी चौघांची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली. केवळ माफीच्या साक्षीदाराची साक्षग्राह्य धरता येणार नाही, कारण इतर कुठलाही पुरावा सरकारला सादर करता आलेला नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आणि उत्तमराव रुक्मिणीची सुटका झाली. मानवत हत्याकांडावर 4 जणांच्या फाशीनंतर कायदेशीररित्या पडदा पडला. 26 ऑगस्ट 1989 रोजी म्हणजे या घटनेनंतर जवळपास 15 वर्षांनी पत्रकार शरद देऊळगावकर यांनी उत्तमराव बारहाते यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी उत्तमराव आणि रुक्मिणी तिच्या 12 वर्षांच्या मुलीसह वाड्यात आनंदात नांदत होते, असे त्यांनी लिहिले. ही सविस्तर मुलाखत त्यांच्या पुस्तकात देखील छापलेली आहे. मी निर्दोष आहे हे पटवून देण्यासाठी मला 4.5 लाख रुपये खर्च करावे लागले. पैसा नसता तर मी देखील फासावर गेलो असतो, असं त्यावेळी वयाच्या 70ीत असणाऱ्या बारहातेंनी म्हटलेलं होतं. उत्तमराव बारहाते 2011 मध्ये वयाच्या 92व्या वर्षी मरण पावले. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मानवत हत्याकांडाची स्टोरी. तुम्हाला याबद्दल काय माहिती आहे का? तसेच यावरती तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.